लहानपणापासून ना मला ताट वाढण्याचा खूप छंद होता. जशी मी मोठी होत गेली तसा तो छंदही मोठा होत गेला. का माहित का, पण कोणालाही खाऊ घालण्यात मला एक वेगळाच आनंद मिळतो. मला बरेचदा लोक विचारतात, ताट कसं वाढायचं? खरं सांगायचं तर महाराष्ट्रीयन ताट वाढणं ही फक्त एक कृती नसते, पण त्यापेक्षाही फार मोठं सौभाग्य असतं. आधी केळीचं पान धुवून स्वच्छ करायचं, निमुळती बाजू वरती ठेवायची, पुढच्या बाजूला जिथे कमी हात पोहोचतो तिथे असे पदार्थ वाढायचे जे कमी खाल्ले जातात, जसे की मीठ, लिंबू, लोणचं, चटणी. त्यानंतर कोशिंबिरी वाढाव्यात. मग उजव्या बाजूला ताक, गोडाचे पदार्थ, श्रीखंड, खीर. खालच्या डाव्या बाजूला येतील भाज्या. मधोमध ठेवायची भजी आणि पापड. खालच्या उजव्या बाजूला येतील उसळी किंवा ओल्या भाज्या. खालची बाजू जी थोडी मोठी असते आणि जिथे हात सहज पोहोचतो तिथे वाढायचं वरण भात, मसाले भात, पुरी किंवा चपाती. आणि असं झालं हे जेवणाचं पान पूर्ण. आज हा विशेष भेद खास मैत्रिणींसाठी केलाय. प्रेमाने केलेलं अन्न कोणी खात असताना फक्त त्यांच्याकडे पाहिलं तरी आपलं अर्धपोट भरतं, नाही का? मला नेहमी असं वाटतं की जेवणात ना एक विशिष्ट पद्धतीने प्रेम व्यक्त करण्याची ताकद असते. जेवण म्हणजे काय, ते फक्त मेन्यूवरचे आयटम नसतात. एखादा कार्यक्रम पार पाडणं किंवा कुणाला इन्व्हाइट करून फक्त एक बॉक्स टिक करणं कधीच नसतं. खरं तर तो अनुभव तुमच्या आलेल्या पाहुण्यांना आयुष्यभर लक्षात राहावा असा असावा लागतो. मग ते जेवण कितीही साधं असो किंवा पंचपक्वान्नाचं असो, करणारा कोणीही असो, परिपक्व असो किंवा नवशिका, लहान असो किंवा मोठा, जेवायला येणारी माणसं 2 असो किंवा 20, ते आपल्याकडे पहिल्यांदा येत असू देत किंवा 10व्यांदा. जर त्या जेवणातून आपुलकीची भावनाच पोहोचत नसेल तर त्या पदार्थांना कसलीही चव उरत नाही. म्हणून मला वाटतं हल्ली लोक खूप प्रॅक्टिकल झालेत. फॉर्मॅलिटीसाठी इन्व्हाइट केलेल्या ठिकाणी जिथे वरवर विचारलं जातं अशा ठिकाणी आपली जेवण करायची इच्छाच मरते, नाही का? खरं तर जेवण करणं म्हणजे फक्त करून ठेवणं नसतं. कोणाला काय आवडेल याचा आधीपासून विचार करणं, मेन्यू ठरवणं, त्याचं नियोजन करणं, त्याप्रमाणे बनवणं आणि आग्रहाने वाढणं, ही सगळी एक संपूर्ण प्रक्रिया असते. त्यात कसलेही शॉर्टकट नसावेत. आणि ही प्रक्रिया मनापासून केली की आपोआप करणाऱ्याच्या चेहऱ्यावर तो भाव अगदी सहज दिसतो. लोक आपल्याकडे फक्त जेवायला कधीच येत नसतात, ते येतात आपल्या प्रेमासाठी. जेवण फक्त एक माध्यम असतं आणि जर तो भावच त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही तर त्या पदार्थांचा उपयोग तरी काय? पदार्थ ताटावर किंवा बुफेवर कितीही सुंदर सजवलेले असले तरी त्याचा खरा रस दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं, खाऊ घालणाऱ्याचं प्रेम भाव, ते त्या अन्नातूनच उतरत असतं. आणि दुसऱ्याला 2 घास जास्त खावेसे वाटावेत ही सुद्धा खऱ्या खाऊ घालणाऱ्याची ओळख आणि एक खास कला असते. आणि म्हणून जेवणातल्या खऱ्या ताटाचं गोपितनं त्या पदार्थात नसतंच फारसं. ते असतं त्या वाढणाऱ्याच्या हातात, त्या हातामागच्या मनात आणि त्या मनामागच्या माणसात. आणि म्हणूनच कधी कधी 2 घास वाढून सुद्धा कोणाला आपलंसं वाटतं आणि कधी संपूर्ण ताट असूनही प्रेमाची चव लागत नाही, नाही का?